नमस्कार, मी साठम. माझ्या कामामुळे मला रंगपंचमी काय साजरी करता आली नाही, पण तेवढ्यात मला प्रेसिडेंटचा मेसेज येतो, भाई आम्ही एक कार्यक्रम घेतोय, तू आमचा व्हिडिओ कव्हर करशील का. बाकी हा जो कार्यक्रम आहे ना तो पूर्णपणे त्यांचा आहे, मी फक्त एक निमित्त आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा. प्रेसिडेंट म्हणजेच माझा मित्र साहिल जैन. पहिलं तर गणपती बाप्पा मोरया. आता मी निघालो प्रेसिडेंटनी रंगपंचमीच्या निमित्ताने जिथे कार्यक्रम आयोजित केलेला ना तिकडे. एकंदरीत हा भगवती प्रोडक्शनचा CSR फॉर्मॅट मधील व्हिडिओ आहे असं तुम्ही मानू शकता. बाकी संत तुकाराम रोड पाहिला आणि म्हटलं परफेक्ट रस्त्यावरून चाललोय. आता मी पास होत असताना बघा काय तिथे हे पेंटिंग आहे. हॅपी होली. हो हो, पेंटिंग भारी बनवलं. थँक्यू. हॅपी होली. तिथे जाऊन पोहोचलो मी. एकंदरीत स्टॉलचं सेटअप होत होतं, तेवढ्यात लफडी सुरू झाली. कशावरून तर तुम्ही इथे सत्कर्म करता पण त्याचबरोबर इथे कचरा टाकून जाता आणि आम्हाला उचलायला लागतं. हे पाहून मी डोक्यालाच हात लावला, पण ते नंतर मॅटर सॉल्व्ह झालं आणि आपण परत लागलो आपल्या कामाला. बघा, एकंदरीत ज्या वेळेला आपण चांगलं कर्म करत असतो ना त्यावेळेला विरोधक खूप जास्त तुमच्या समोर उभे राहणार, पण त्यांना पाठ दाखवायची आणि पुढे वळायचं, आपलं काम करत राहायचं. बाकी परमेश्वर आहेच तुम्हाला फळ द्यायला, इतकं मात्र मी मानतो. शांतीनाथ भगवान की जय. अपना प्रेसिडेंट ह्यानेच बोलवलंय मला या खास व्हिडिओसाठी. कुछ तो अच्छा काम कर रहा है तो. होली खेळ के आला. ह्याचं भिंडारे गाव आहे, तिथलं शांतीनगर फाउंडेशन आहे. त्यांचा एक अभिनव उपक्रम असतो, म्हणजे दरवर्षी रंगपंचमीच्या निमित्ताने अशा प्रकारचं अन्नदानाचं कार्य ती लोक हाती घेतात. तुम्हाला एकंदरीत लालबाग, परेल, शिवडी, भोईवाडा, नायगाव हा विभाग जर परिचित असेल तर तुम्हाला माहिती असेल इथे खूप मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय हब आहे. म्हणजे इथे जवळपास मोठमोठी 5 ते 6 रुग्णालय आहेत. तर एकंदरीत जगभरातून आणि खास करून भारतातील वेगवेगळ्या भागांमधून रुग्ण इथे उपचार घेण्यासाठी येतात. पण प्रत्येकालाच मुंबईमध्ये खाणं जरी परवडलं तर राहणं परवडत नाही. मग त्यावेळेला ही मंडळी इथेच या रुग्णालयाच्या बाहेरच्या फुटपाथवर राहतात, आपापला वैद्यकीय उपचार घेतात आणि परत आपल्या घरी निघून जातात. पण त्यांचा हा काळ खूप जास्त बिकट असतो. त्यावेळेला त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा उत्पन्नाचा स्रोत नसतो. मग त्यावेळेला अशा दानशूर संस्था खूप जास्त मोलाचं काम करतात. निदान एक वेळची जरी त्यांची भूक भागवली तरी थोडासा तरी पैशाचा बचत होऊ शकतो आणि अजून 2 दिवस ती लोक इथे मुंबईमध्ये काढू शकतात, जेणेकरून त्यांचा उपचार होऊ शकतो. पण खास गोष्ट अशी की ह्यातील एकही व्हॉलेंटियर यामधलं जेवण जेवणार नाही. हे दानाच्या स्वरूपात आले आणि पूर्णपणे त्याचा उपयोग दानासाठीच होणार आणि त्यानंतर स्वखर्चाने सर्वजण भोजन करणार आणि त्यानंतर या गोष्टीची सांगत होणार. फक्त ही गोष्ट कधीच करू नका असं मला वाटतंय, कारण ते बिचारे देत आहेत तर एक दिवस देणाऱ्याचे हात घ्या, कायम फक्त घेणारे बनू नका. बघा, आता मी ही गोष्ट तुम्हाला दाखवतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि हर हर महादेव. तर बघा, इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दान केलं जातं. त्यापैकी बघा असं इथेच टाकून लोक गेलेले आहेत. तर ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट टाळा.